नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक संकटाच्या फेऱ्यात अडकलेल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र अजूनही थांबलेलं नाही। हिंगोली जिल्ह्यात 8 महिन्यात 41 शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची नोंद आहे। या आकड्यामागे प्रत्येक आत्महत्येमागे उद्ध्वस्त झालेलं एक कुटुंब आहे आणि शेतकरी गेल्यानंतरही त्या कुटुंबाचा संघर्ष संपत नाहीये। पाहुयात आकड्यांपलीकडची ही एक वेदनादायी गोष्ट। जबाबदारी, कर्जाची परतफेड आणि रोजच्या उदरनिर्वाहाची चिंता या सगळ्यांचा सामना आता या कुटुंबाला एकट्यानं करावा लागतोय। केवळ 4 एकर शेती, सलग नापिकी आणि 3 लाख रुपयांचं कर्ज या विवंचनेत कैलास सोळंके यांनी 9 जून रोजी टोकाचं पाऊल उचललं। कर्ज असेल 2-3 लाख रुपये, त्याला आम्ही सुद्धा फेडायत फिटन ते थोडंच राहणार आहे आपल्यावरलं कर्ज, होईन कमी होईन, मग ते ऐकच नाही गेले, चिडचिड करू लागले, कवा फिटन लेकराला शिक्षण झालं नेमकंच, काही नोकरी नाहीत, काही नाही, शेती 4 एकर आहेत किंवा काय करावं म्हणत, आपण कसं धकवावं, आपण 2-4 जण, 2 लेकरं, नोकरी नाही कोणती, काहीच नाही, 4 शेतीवर 4 एकरावर काय करावं म्हणत, आपण कसं कर्ज फेडावं, बरं फिटन म्हणत आम्ही खूप धीर देऊ लागलो, तरी पण ते काय आवरच नाही गेले। शासनाकडून मदतीच्या योजना जाहीर होतात, पण त्या वेळेवर मिळत नसल्याची खंत अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांची आहे। कैलास सोळंके यांच्या वृद्ध आईचं दुःखही तितकंच असह्य आहे। मुलाच्या आधारावर सुरू असलेलं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं। आता जगण्यासाठी शासनानं हात द्यावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे। आता मी म्हातारपण झाले, मग 2 लेक गेली, 1 लेक गेली, मी आपल्या त्याच्यामध्ये होते। आता काय सांगावं, यांना असं केलं, आता काय करू, आता मी घरी नव्हते, बाहेर गेले होते, मी असं करील म्हणून मला माहिती नाहीये, काही नव्हतं, तक्रार नव्हती, काही नव्हतं, मात्र त्याला काय वाटलं कोणाला ठाव, काहीच नाही, शासनाची मदत रुपया सुद्धा आम्हाला भेटला नाही, अजून कोणी काही म्हणलंही नाही, कोणा दिलंही नाही, काहीच नाही, शासनाकडून आणखी काहीच आलं नाही आम्हाला। दरम्यान हिंगोली जिल्ह्यात यंदा झालेल्या 41 शेतकरी आत्महत्यांपैकी 11 प्रकरणं सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरली आहेत। उर्वरित प्रकरणांची पडताळणी आणि प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे। मात्र प्रश्न केवळ अनुदानाचा नाही, तर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आधार देण्याचाही आहे। 2026 पासून जे आहे आपल्याकडे 41 प्रकरण जे आहे ते जमा झालेले आहे। त्यापैकी जवळपास 11 जे प्रकरण आहे तो पात्र झालेला आहे आणि जशी आता प्रशासना डिपार्टमेंट मार्फत माहिती मिळालेली आहे त्यानुसार जे आहे काही आपले PM चे रिपोर्ट्समुळे किंवा दुसरे आपले रिपोर्ट्समुळे जे आहे तो प्रलंबित आहे आणि बाकी जे आपले जे प्रलंबित आहे तो जून आणि जुलै महिन्यामधले जे प्रकरण होते तोच प्रलंबित आहे। 8 महिन्यामध्ये म्हणजे महिन्याला 5 शेतकऱ्यांनी जे आहेत आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललेलं आहे। घरातली करती व्यक्ती गेल्यानंतर त्या घरामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। मुलांचे शिक्षण असेल, घराचा खर्च सांभाळायचा कसा, असे अनेक प्रश्न जे आहे ते आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पडले आहेत। मात्र अद्यापर्यंत जे आहे ते शासनानं जे काही प्रलंबित प्रकरण आहेत हे प्रकरण अद्यापर्यंत पूर्णत्वास आलेले नाहीये। त्यामुळे आता आत्महत्याग्रस्त कुटुंबाला या अनुदानाची आता प्रतीक्षा झालेली आहे। खरोखरच सरकार कधी यांना अनुदान देत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।